हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सोनंदायस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार. बरेच आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जेव्हा ईश्वरचरणी प्रार्थना. इथं बघताय तुम्ही कारल्या. आज तर कारल्यांचीच रेसिपी छान प्रकारे बनवायची. भरले कारले, टमाटे आणले, राखुनी कारले आणले आणि आंबे तर इथं दारावरच घेतले. दूधसुद्धा इथं गरम करून झालेलं आहे. तर आज कारल्याची रेसिपी बनवायची आणि वरती पण थोडासा पसारा आवरायचा आहे. आवरायला काढलेला आहे. राशाला सायकलवर बसून दिलेलं आहे. फिरते बिचारी तिची छान मस्त अशी. तर चला आता जाऊया आपण टेरेसवरती. टेरेसवर सर्व काही आवरायचं बाकी आहे. हे बघा राशा मस्तपैकी खेळते. आता कारले पाण्यामध्ये बघितले होते तुम्ही. मी पाण्यातनं काढून घेतले, निथळायला ठेवले. नंतर मस्तपैकी छान कपड्याने पुसून घेतले आणि आता कापून घेते. अशा प्रकारे भरले कारले बनवायचे. मला बघा असं कापून घ्यायचे आणि हे सर्व कारले आपण असं कापून घेतलेले. आता आपल्याला इथं मीठ भरून घ्यायचं आहे आणि हे मीठ भरल्याने आहे ना, जेव्हा काय आपण कारले भरतो ना, मी तुम्हाला एकदा उकडीची कारलीसुद्धा बनवून दाखवली. आता हे फक्त थोड्याशा तेलामध्ये शिजवून घेता. ते पण कसे पटकन शिजतात ते पण तुम्हाला मी आज इथं दाखवणार आहे. तर आधी तरी तर असं मीठ भरून घ्यायचं आहे आणि जेव्हा काय तुम्ही शेंगदाण्याची कूट भरणार ना याच्यामध्ये, तेव्हा मस्तपैकी असं हे पाणी आहे ना, सर्व काही मिठाचं पाणी होऊन जातं यामधल्या कारलांमध्ये. तर ते पाणी असं निथळून घ्यायचं आणि नंतर मग भरायचे आपल्याला शेंगदाण्याची कूट. तर इथं आहे ना, आता मी शेंगदाण्याची कूट करून ठेवलेली होती. तर मी इथं मस्तपैकी थोडंसं तेलामध्ये तिला शेकून घेते. शेकलेली राहते ना, मग आपण कारल्यांमध्ये भरतो ना, ती कच्ची लागत नाही. त्यासाठी शेकून घ्यायची, म्हणजे कारल्यांमध्ये भरलेली कूट पण आपली छान शेकलेलीच राहते. आणि असं तर बाकी उरले म्हणजे आपण टाकतो ती शेकलीच जाते. तर चला अशा प्रकारे मी आता हे पण मस्तपैकी असं शेकून घेते तव्यामध्ये. बघा तुम्ही बघू शकता. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. शेकली गेली ही, छान मस्त शेकली गेली. आणि भरले कारल्याची रेसिपी आहे ना, आणि ते उकडीचे कारले पण ना माझ्या सासूकडनं शिकली होती मी. खूप छान बनवायचे त्या आधी. आणि असं कडू पण लागत नाही आणि हे असे कारलेसुद्धा कडू लागत नाही अजिबात. एक थेंबसुद्धा म्हणजे असं पाण्याचा लागू द्यायचा नाही याला. अजिबात कडू लागत नाही कारली. आता आपल्याला ही कूट पण भरून घ्यायचे आणि जे काही आहे आता कारले मुरले गेले मिठामध्ये छान, त्यांना आहे ना असं पिळून घ्यायचं हातामध्ये आणि मग असं ही शेंगदाण्याची कूट भरायची. मग असं दाबून भरायची कूट आणि छान लागतात. जेवढी कूट भरलेली असते ना तेवढं कारलं खूप छान स्वादिष्ट लागतं. चवसुद्धा वाढून जाते खूपच. न खाणारेसुद्धा कारले खूप खातात. माझी दीदी आहे ना, ती खूपच कारले खाते. तिला खूपच आवडतात कारले. तर ती असे जर बनवलेले राहिले ना, शाळेमध्ये सुद्धा घेऊन जाते. तिची मम्मी त्यासाठी आहे ना रात्रीच बनवून ठेवते. तिला खूप आवडतात हे असे भरले कारले. ती शाळेमध्ये घेऊन जाते ना, तिच्या मैत्रिणीसुद्धा आवडीने खातात आणि
त्यांच्या भाज्या तिला देतात आणि तिचे कारले ते खातात. तर चला अशा प्रकारे ना खूप छान भरले कारले आता मी इथं बनवणार आहे. पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. बघा मी वरती सर्व काही आवरलं गेलं, मग आम्ही खाली आलो. म्हणजे कपडे टाकायला खाली जागाच नव्हती आणि स्टँडवरती जरी टाकायचो ना आम्ही मग रात्री तरी पण थोडी अडचणच व्हायची. आता कोण आलं गेलं म्हणजे मग अडचण होते, त्यासाठी वरतीच कपड्यांची सोय करून घेतलेली आहे. आता वरती कसं पाणी पण लागत नाही काय नाही, स्टँडसुद्धा वरतीच ठेवून आलो आम्ही आणि असं दोरी बांधून दिलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल मी ती कशी दोरी बांधली आणि कशा प्रकारे तिथं सर्व काही साफसफाई केली ते सगळं दाखवणार आहे. ते वरच्या साफसफाईचं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी. आता फक्त हेच दाखवलं, कपडे वगैरे टाकलेलं आणि ते मधल्या रूमचं पुसलेलं दाखवलं. ते बाहेरचं टेरेसवरचं आहे ना ते काहीच दाखवलेलं नाही. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते नक्की दाखवणार मी. असे सर्व कारले आपले बोलता बोलता सर्व काही कारले आपले भरले गेलेले इथं मस्तपैकी. बघा किती कूट भरून घेतली मी. तर आता एकच कारलं बाकी आहे, तर हे पण आता भरून घ्यायचं आहे. आणि ही काय बाकी कूट उरलेली आहे ना ते आपण जसे जसे आपले कारले शिजतील ना तसं ही कूट वरून टाकून द्यायची. म्हणजे काही कूट उरलेली जळत पण नाही आणि काहीच नाही आणि छान मस्त अशी शेकलीसुद्धा जाते. तर आपल्याला मी ज्या कढाईमध्ये मला कारले बनवायचे त्याच कढाईमध्ये मी हे कारले ठेवून दिले. आता गॅस पेटून मी गॅसवर ठेवते. आता बघा आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि पहिले आहे ना फुल गॅसवर राहू द्यायचं. थोडा टाईम आहे ना फुल गॅस राहू द्यायचा. हे आपण टाकून घ्यायचं आहे तेल आणि मस्त असं थोड्या वेळाने आहे ना पूर्ण तेल तापलं की कारल्यांना आस लागायला लागले की पूर्ण गॅस कमी करून घ्यायचा. आता मी इथं झाकण ठेवते आणि परत काही उघडायचं नाही, म्हणजे पटकन शिजतात कारले. परत उघडल्याने ना वाफ निघून जाते ना, कारले छान शिजत नाही. आणि बघा एवढ्याशाच तेलमध्ये आपण एवढे कारले मस्तपैकी शिजवून घेतलेले आणि पटकन शिजतात आणि खायला पण खूप छान लागतात. एकदा कधी तुम्ही बनवणार ना तर परत तुम्ही तेच म्हणणार. आणि एक सांगते तुम्हाला अजून, रात्रीची भाकर किंवा चपाती जर राहिली ना तर त्याच्यामध्ये तर खूपच छान लागतं. अजून गरम गरम भाकरी चपातीसोबत खाल्ल्यापेक्षा ना शिडी भाकर चपातीसोबत तर खूप छान आणि एकच नंबर कारले लागतात. हे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि बघा कारले आपले शिजण्यात आले होते म्हणून ही कूट पण मी वरून टाकून दिलेली. बघा तुम्हाला हाताने पण दाबून दाखवलं आणि असं पण दाबून दाखवलं. छान मस्त आपली कारली इथं आता शिजून गेलेली. तर वरती सर्व काही पसारा आवरून आता भूक लागून गेली आम्हाला. तर चला म्हटलं आता आहे ना आपण जेवण करूया. 5 मिनटं आता झाकून देते. कारले झाले की नंतर आम्ही जेवायला बसणार आहे. आणि बघूया चला आपली 5 मिनटं झालेली आहेत. आता कारले पूर्णपणे असे मस्त होऊन गेले असतील. तर तुम्ही बघू शकता कारले खूप छान झालेले. आता मी इथं एका बाउलमध्ये आधी काढून घेते, कारण की ना इथं पसारा राहत नाही मग किचन ओट्यावर. आता हे बाउलमध्ये काढलं का कढाई पण जागच्या जागी भांड्यांमध्ये ठेवून देईल. किचन ओटा सर्व काही क्लीन करून घेईल. नंतर आम्ही जेवायला बसणार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर छान दिसते. वरून कोथिंबीर टाकली का मला मध्ये टाकायची आठवण राहिली नाही. कोथिंबीर होती पण आठवण नाही राहिली टाकायची. छान झाले कारले. तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा. नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या ताईंनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनीसुद्धा आधी सबस्क्राईब करा. बघा कारले खूप छान झाले. तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.